पंढरपुरात फिरण्यासारखं भरपूर काही आहे. हॅलो, मी अदिती आणि मी आले आहे पंढरपुरात. हे सुंदर पांढरं शुभ्र मंदिर शेगावच्या गजानन महाराजांच्या मठात आहे. या मंदिरात गजानन महाराजांची आणि विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. याच मंदिरा शेजारी सुंदर कोरीवकाम असलेलं राम मंदिर सुद्धा आहे. या मंदिराचा परिसर इतका सुंदर आहे की इथे आल्यावर खरंच मन अगदी प्रसन्न होतं. इथूनच जवळ वृंदावन गार्डन आहे. इथे 25 फूट उंच विठ्ठलाची मूर्ती आहे आणि इथे सर्वच संतांचं दर्शनही आपल्याला घडतं. या संपूर्ण गार्डनच्या एका बाजूच्या भिंतीवर सर्व संतांची चित्ररूपात कथा रेखाटली आहे, तर दुसरीकडे संपूर्ण गार्डन मध्ये सर्व संतांची शिल्प आणि त्यांची माहिती सुद्धा लिहिलेली आहे. पंढरपुरात तनपुरे महाराज आणि कैकाडी महाराजांचा मठही प्रसिद्ध आहे. तनपुरे महाराजांच्या मठात सर्व देवता आणि 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपल्याला घेता येतं. तर कैकाडी महाराजांच्या मठात सुमारे 1000हून जास्त शिल्प आहेत. या मठात प्रदक्षिणा मार्ग आहे. या मार्गातच आपल्याला पौराणिक कथा, देवता, ऋषीमुनी, संत आणि ऐतिहासिक पुरुष यांची शिल्प पाहायला मिळतात. यानंतर संध्याकाळी छान नौका विहार करत इस्कॉन मंदिरातही आपण जाऊ शकतो. इथे राधाकृष्णाच्या सुंदर अशा रूपाचं दर्शन घेऊन मग संध्याकाळ छानपैकी चंद्रभागेच्या काठावर सूर्यास्त बघत घालवू शकतो. त्यामुळे पंढरपुरात येत आहे तर हा अनुभव नक्की घ्या, कारण